त्यानंतर आज आपण क्लासच्या 14व्या दिवसाला चालू करणार आहे, कोयरी काढणार आहे, कोयरी पॅटर्न काढणार आहे आपण. तर माझ्यासोबत कोण पेपर घेऊन रेडी व्हा. चला आपण आज नवीन डिझाईन शिकणार आहोत. कोयरी पॅटर्न हा आंब्याच्या आकाराचा, ह्याला कोयरी म्हणतात किंवा हा आंब्याचा पॅटर्न शेप कसा असतो त्या टाईपमध्ये म्हणतात. ओके, सुरुवातीला आपण हा जो पहिला शेप काढलेला आहे त्याच्या आतमध्ये मी फिलिंग करून घेणार आहे. फिलिंग करताना नॉर्मली एक लाईन, ट्रिपल लाईन्स आणि कर्वमध्ये म्हणजे अशा वळण आकृती करायचं. स्ट्रेट लाईन घेतला ना तर शेप बिघडतो, त्यामुळं कर्व लाईन घेऊनच त्याच्यामध्ये आतमध्ये फिलिंग करायचं. म्हणजे वरच्या दिशेला बघा डबल लाईन आणि हम्स. आणि बेसिक जे आपण बॉर्डर्स, बेसिक फिलिंग जे शिकलो होतो. बेसिक फिलिंग काय, जेव्हा आपण हे मोठे मोठे डिझाईन काढतो ना, जेव्हा ते आतमध्ये यूज करतात ह्या फिलिंगसाठी, त्याला बेसिक फिलिंग म्हणतात. जेव्हा आपण बघा चेक्सचे झिगझॅग शिकलो, चेक्सच्या डिझाईन्समध्ये बेसिक फिलिंगमध्ये बेसिक फील शिकलो, स्वल, हम्स. ओके, आणि हे बॉर्डर फर्स्ट आपण जी काढली ती बॉर्डर आता डार्क लाईन करून घ्यायची, डबल लाईन करून घ्यायचे आणि नंतर हम्स काढून आपण डिझाईन कंप्लीट करून घेणार आहे. आता जे आपण सर्वांनी माझ्यासोबत प्रॅक्टिस करत राहा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे बघा, ह्याला बेसिक एलिमेंट्स म्हणतात. आपण बेसिक एलिमेंट सेकंड क्लासमध्ये पाहिलेले आहे. ओके, आता हा कोयरीचा शेप कंप्लीट झाला आहे तर आपण प्रॉपर कोनमध्ये प्रेशर घेऊन ह्याला साईडला बॉर्डर करून घेणार आहे. ओके, बॉर्डर ही झालीच पाहिजे कारण की आपण जो शेप काढतो, आणि हे जास्त करून ना अरेबिक डिझाईन्समध्ये या डिझाईन्सचा वापर होतो अरेबिकसाठी. सेम आपण हाच पॅटर्न घेणार आहे, फक्त थोडासा फुगीर आकार घेणार आहे. ओके, मागच्या साईडने थोडासा फुगीर आकार घेतलेला आहे आणि सेम. आणि ह्याच्यामध्ये फक्त काय चेंज करणार आहे मी डिझायनिंग. तुम्ही बेसिकली मी जसे काढले तसे सुद्धा काढू शकता आणि 4 ते 5 वेगळ्या डिझाईन्स काढायचा प्रयत्न करा. आणि एकदा शेप काढला तर थांबू नका, 4 ते 5 वेळा तरी तुम्ही एक शेप काढला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तो शेप हातात बसायला, त्याची प्रॅक्टिस व्हायला 4 ते 5 वेळा तरी मिनिमम तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आता आपण हे डबल हम्स काढून घेणार आहे. मोठे हम्स काढायचे आहेत. बेस लाईन घेतली आणि जो साईडचा पोर्शन आहे तो डार्क करून घ्यायचा. पुन्हा डबल लाईन आणि हम्स. बघा बरं, ही अशी एक बॉर्डर आपली छानपैकी कंप्लीट झाली ना. आता आपण त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपण बेसिक फिलिंग जे आपण स्वल यूज केलं तर ह्याला स्वल म्हणतात. हा चकलीचा आकार आहे. ह्याला सिंपल भाषामध्ये चकलीचा आकार मी बोलते, पण ह्याला आपण स्वल म्हणतो. स्वल कंप्लीट करून घ्यायचे. पुन्हा बेस लाईन जी आपली साईडची जी लाईन्स आहेत ती कोनमध्ये जास्त प्रेशर घेऊन ती पूर्ण फिल करून टाकायची, व्यवस्थित फिल करायची आहे. साईडला कुठेही जास्त कमी जास्त फिलिंग नाही झालं पाहिजे, त्यामुळे कोनमध्ये घेतानाच एकसारखं प्रेशर घेऊन ते फिल करायचं आहे साईडचा जो पोर्शन. तुम्हाला माझी जी मेहंदी शिकवण्याची पद्धत आहे तुम्हाला सोपी वाटते का आणि बरोबर वाटते का? तुम्ही मला कमेंट करत नाही. मला कमेंट केलं तर मला समजेल की तुम्हाला किती समजतंय, किती समजायला पाहिजे. ओके, तर तुम्ही मला कमेंट करा हां. आणि जसं मला जमेल तसं मी तुम्हाला रिप्लाय तर देतेच. ओके, आता सेम ॲज इट इज जसं कोयरीचा आकार काढला होता तर आपण सुरुवातीला काय केलं, स्वल काढून घेतला. स्वल काढल्यानंतर ना पहिला जो शेप आहे तोच मी आतल्या साईडला वळून बाहेरच्या साईडला वळून तो असा सिंपल घेतलेला आहे आणि मागचा जो आहे तो नुसता फुगीर आकार घेतलेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये सुद्धा फिलिंग करायची. डिझाईन कंप्लीट झाली की फिलिंग इम्पॉर्टंट आहे. मोकळे डिझाईन सोडायचे नाही. तुम्ही अरेबिकला नॉर्मल ह्याच्यामध्ये शेडिंग जरी केलं तरी चालतं. ओके, आता मेन टॉपिक जो आहे आपला हा पूर्ण कोयरीवर आहे. आज फक्त कोयरी शिकवणार आहे. म्हणजे थोडंसं मोरचा शेप पण म्हणू शकता, थोडंसं पिकॉक शेपमध्ये पण हे येतं. पण तुम्हाला मेन काय आहे, कोयरी. सुरुवातीला तुम्ही कोयरीची प्रॅक्टिस करा. पिकॉक पण आपण नेक्स्ट अजून ॲडव्हान्स पिकॉक पण मी दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओला. पण तुम्हाला माझी टेक्निक कळते ना, समजतंय ना, अजून कसं समजवलं पाहिजे किंवा तुम्हाला कोणती डिझाईन नाही समजते हे मला सांगा. मी पुन्हा ते रिपीट करेल. शॉर्ट्समध्ये का होईना मी पुन्हा रिपीट तुम्हाला दाखवत जाईल हां. आणि बघा, पुन्हा मी तुम्हाला सांगते, तुम्ही प्रॅक्टिस केलं तरच तुम्हाला छान डिझाईन जमतील. प्रॅक्टिस कंटिन्यू करत राहा. हातामध्ये ना कंटिन्यू कोण चालला पाहिजे. मी सुद्धा आता ऑर्डर्स वगैरे असतील मला तर माझा हात कंटिन्यू चालू असतो, माझ्याकडे स्टुडंट असतात. पण जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर आपला हातच कसं चालणार.
त्यामुळं कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहा. आता बघा मी मोरचा शेप दाखवणार आहे. पहिल्यांदा डोळ्यांचा आकार काढून घ्यायचा, पुन्हा तिथून एक लाईन घ्यायची आणि ती कर्व करून मागच्या साईडला घ्यायची. पुन्हा तिथून उलटा शेप जो घ्यायचा आहे तो उलटा शेप जाऊन त्याला जॉईन करायचा. हे बघा हा उलटा शेप घेतला, सरळ असा अंडाकृती अर्धा सर्कल घेतला, तिथं डोळा काढला आणि डोळा काढून झाला तर त्याच्या खाली असा गोल केला. ओके, हे एकदम बेसिक डिझाईन्स आहेत. नेक्स्ट पुन्हा एकदा मी हा शेप दाखवते तुम्हाला. पुन्हा एक सर्कल काढून घेतला डोळ्याचा शेप, पुन्हा तो आतल्या साईडला घेतला आणि पुन्हा बाहेरच्या साईडने हा त्याला चिटकवला, जॉईन केला. ओके, आपण चोच काढणार आहे. आता हे जे 2 शेप आहेत ना, ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॉपर आणि फिलिंग करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही जे मी फिलिंग केलं तेच फिलिंग केलं नाही तरी चालेल, तुम्ही कुठलं तरी वेगळं फिलिंग करू शकता. व्हिडिओ बघत बघत तुम्ही ही कोणने प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही कोण व्हिडिओ बघत बघत तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला डिझाईन्स समजतील, कसं हे काढल्यानंतर काय काढायचं. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन क्लिक करा, नोटिफिकेशन बटन. म्हणजे कसं माझे व्हिडिओ जे नवीन नवीन येतील ना ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. म्हणजे क्लासची सिरीज तुम्ही ती कंटिन्यू ठेवू शकता. नेक्स्ट आपण नेल आर्टची पण क्लासेसची सिरीज चालू केलेली आहे, तुम्ही बघितलीच असताय. तर मेहंदीच्या सोबत तुम्हाला नेल आर्टचे क्लाससुद्धा फ्री एकदम डिटेलमध्ये मी ते तुम्हाला शिकवणार आहे नेल आर्ट. तर नेल आर्टची फी बाहेर जर बघितले 20 ते 25 हजार रुपये फी असते. तुम्हाला घर बसल्या जर मी नेल आर्ट छान आणि सोप्या पद्धतीत शिकवलं तर किती छान आहे त्याचे बेनिफिट. त्याच्यानुसार तुम्ही त्याची प्रॅक्टिसही करा, मेहंदीचीही प्रॅक्टिस करा आणि नेल आर्टसुद्धा सोडा. आणि घरी बसल्या तुम्हाला काहीतरी फ्री नॉलेज भेटते तर त्याचा तुम्ही खरंच फायदा करून घ्या आणि नक्की प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस केली तरच तुम्ही परफेक्ट होऊ शकता, त्याशिवाय तुम्ही परफेक्ट होऊ शकत नाही. तुम्ही जर एकदा काढलं 2दा काढलं तर तुम्हाला ते जमलं नाही तर तुम्ही रिपीट केलं पाहिजे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, प्रॅक्टिस सोबत करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा. चला तर मग कंटिन्यू करा व्हिडिओ ओके.
आपली लास्ट डिझाईन आहे. वरचे जे रिकामे ठेवलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीने आता तुमच्या फिलिंगनुसार तुम्ही फिल करा. म्हणजे तुम्हाला जे जे फिलर आठवत आहेत मी शिकवलेले ते तुम्ही फिलर करून तुम्ही ते कंप्लीट करा. आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि कंटिन्यू लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला आहेत ना, तर व्हिडिओचा हा स्क्रीनशॉट काढा, जवळ ठेवा आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करा. ओके, चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.